एकदा मध्यरात्री विष्णुभक्त राजा इंद्रद्युम्न याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात एका घनदाट वनामध्ये नदीजवळ काळ्या पाषाणात कोरलेला नीलमाधव नावाचा श्री विष्णूचा मूर्तिस्वरूप होता. त्याच्या चरणी भक्तजन फूल अर्पण करत होते. राजा झोपेतून उठला आणि तो स्वप्न फक्त दृष्टिभ्रम नव्हे तर संकेत असल्याचे त्याच्या मनाने त्याला पटवून दिले. दुसऱ्याच दिवशी त्याने दरबारी विद्वान व ब्राह्मण मंडळी बोलावली. त्याने त्यांना संपूर्ण स्वप्न सांगितले. यामध्ये नीलमाधव ही मूर्ती कुठे आहे हे शोधून काढण्याचे काम राजाने आपल्याच दरबारातील एक ज्ञानी मंत्री विद्यापती याच्याकडे सोपवले. विद्यापती हा अत्यंत चतुर होता. त्याने निघायची तयारी केली आणि राजाचे आशीर्वाद घेऊन पूर्वेच्या दिशेने प्रयाण केले. विद्यापती अनेक गावं, जंगल, नद्या पार करत एका घनदाट अरण्यात पोहोचला. ते होते शबर जनजातीचे क्षेत्र, जे अरण्यातील जीवन जगत होते आणि बाह्य जगापासून वेगळे होते. तिथे त्याची भेट विश्ववसू नावाच्या एका शबर मुख्यत्याशी झाली, जो विष्णुभक्त होता. विद्यापती त्याच्या साधेपणाने आणि भक्तिभावाने प्रभावित झाला. पण विश्ववसू आपल्या परंपरेप्रमाणे नीलमाधवाविषयी कोणतीही माहिती देत नव्हता. विद्यापतीने काही दिवस त्याच्याकडे राहणे स्वीकारले. त्याने नम्रतेने सेवा करत त्याच्या विश्वासात यायचे प्रयत्न केले. काही दिवसांनी विद्यापती विश्ववसूच्या मुलीवर ललितावर प्रेम करू लागला आणि तिनेही त्याच्या भक्तिभावाने प्रभावित होऊन त्याला आपले हृदय दिले. त्यांचे गुप्त विवाहसुद्धा झाले. ललितानेच विद्यापतीला सांगितले की तिचे वडील गुपचूप दररोज सकाळी एका स्थळी जातात, जिथे भगवान विष्णू नीलमाधव रूपात प्रकट आहेत. हे ऐकून विद्यापती अधीर झाला. त्याने ललिताला विनवले की ती एकदा तरी त्याला त्या स्थळी जायची संधी द्यावी. एक दिवस झाले असे, विश्ववसू ज्यावेळेस जंगलात निघाला त्यावेळी ललिताने गुपचूप विद्यापतीला सांगितले की त्याने त्याच्याबरोबर जावे. पण विश्ववसू अत्यंत सतर्क राजा होता. त्यामुळे विद्यापतीने डोळ्यावर पट्टी बांधून विश्ववसूच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या मागे जाण्याचे नाटक केले आणि एक छोटासा सुगंधित फुलांचा हार आपल्या मार्ग ओळखण्याकरिता पाडत गेला. अखेर ते एका डोंगर टेकडीवर पोहोचले. तिथे मधोमध एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये नीलकृष्ण वर्णाची मूर्ती होती. तीच नीलमाधव होतं. विद्यापती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला. त्याने त्या देवतेसमोर प्रार्थना केली, प्रभू, मला आपले प्रत्यक्ष रूप पाहण्याची संधी मिळाली. हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे पुण्य आहे. त्या क्षणी आकाशातून दिव्य वाणी उमटली, राजा इंद्रद्युम्न हा माझा प्रिय भक्त आहे. तो मला शोधत आहे. त्याचे प्रयत्न फळ देतील आणि मी लवकरच सर्वांसाठी प्रकट होईन. विद्यापती परत आला आणि राजा इंद्रद्युम्नासह ही संपूर्ण कहाणी सांगितली. राजाने लगेच विशाल सैन्यासह आणि ब्राह्मण समूहासह त्या स्थळी जाण्याचे ठरवले. काही दिवसातच राजा त्या स्थळी पोहोचला. पण जेव्हा त्याने नीलमाधवाची मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला, कारण मूर्ती तिथून गायब झाली होती. राजा खचून गेला. त्याने मंत्रोच्चार आणि यज्ञ करून प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. 7 दिवसानंतर पुन्हा एकदा दिव्य स्वप्न आले. त्यामध्ये प्रभू म्हणाले, राजा, तू निराश होऊ नकोस. मी पुन्हा प्रकट होईन. तू समुद्रकिनारी एक महाकाय लाकडी दगड पाहशील. त्यातून माझी नवीन मूर्ती निर्माण केली जाईल. राजाने समुद्रकिनाऱ्यावर शोधमोहीम सुरू केली. काही दिवसांनी खरोखरच समुद्रातून सुगंधित लाकडाचा ओंडका बाहेर आला. राजा आनंदित झाला. त्याने त्या ओंडक्याची पूजा केली, यज्ञ घातला आणि लगेच त्या लाकडापासून मूर्ती घडवण्याचा प्रयत्नांना आरंभ केला. परंतु हे काम सोपं नव्हतं. कोणत्याही सुताराच्या कुऱ्हाडीतून ते लाकूड कापता येईना. दिवसभर प्रयत्न करूनसुद्धा ज्या कुऱ्हाडीने इतर लाकूड सहज तुटे ती यावर अडकून बसायची. त्या लाकडाचा रंगसुद्धा सामान्य नव्हता. कधी गडद निळसळ, कधी काळसर आणि त्यावरून सुगंध निघत होता. राजा हे सर्व पाहून गोंधळला. तोच एक वृद्ध पुरुष त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, मी विश्वकर्मा आहे. मी स्वतः त्या लाकडापासून मूर्ती घडवणार आहे. पण माझी एक अट आहे. मी काम करत असताना कुणीही दार उघडू नये. जर कुणी दरम्यान डोकावले तर मूर्ती अर्धवटच राहील. राजाने नतमस्तक होऊन मान्यता दिली. त्या दिवशी राजवाड्यातल्या एका मोठ्या बंदिस्त दालनात त्या वृद्ध पुरुषाने प्रवेश केला. लाकूड नेण्यात आलं. बाहेर सगळं शांत होतं, पण दररोज एक मंद संगीतमय टकटक ऐकू येत होती. जणू देवांच्या आशीर्वादाने मूर्ती जन्म घेत होती.
10-15 दिवस असेच गेले. राजाचे मन थोडं अस्वस्थ होऊ लागलं. काम चालू आहे की थांबलं आहे याचा काहीच मागोवा नव्हता. पण त्याने संयम पाळला. मात्र राणी गुंडीचा, जिला त्या वृद्ध पुरुषाची प्रकृती बघता काळजी वाटू लागली होती, तिच्या मनात शंका निर्माण झाली. एक दिवस ती धावत राजाकडे आली आणि म्हणाली, "स्वामी, त्या वृद्ध पुरुषाने काही खाल्लं नाही, काहीच प्यायलं नाही, काही हालचालीसुद्धा नाही. मला भीती वाटत आहे. तो मरण पावला असेल तर?" राजाने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या विनवण्या आणि अश्रूंनी अखेर त्याचं मन ढळलं. त्याने आदेश दिला की दरवाजा उघडा. दार उघडताच आतमध्ये टकटक थांबली. विश्वकर्मा हा अदृश्य झाला आणि त्याच्यासमोर ज्या गोष्टी होत्या त्या पाहून राजा आणि राणी दोघंही स्तब्ध झाले. 3 मूर्ती समोर होत्या, पण त्या सामान्य नव्हत्या. त्यांच्या डोक्यांवर मुकुट होते, डोळे होते गोल आणि चमकदार, पण त्यांचे हातपाय, तोंडाचे कोपरे काहीच पूर्ण झाले नव्हते. सर्व मूर्ती अर्धवट होती, जणू मूर्तिकाराने काम अर्धवटच सोडले होते. राजाचा चेहरा हे पाहून गडद झाला. त्याला अपराधीपणाची भावना झाली. आपण संयम पाळला नाही आणि आपल्यामुळेच भगवानाचे मूर्तिरूप अर्धवटच राहिले. त्याने तिथेच मूर्तीसमोर मस्तक टेकवले आणि तो रडू लागला. राणी गुंडीचा सुद्धा अश्रू न थांबता तिचे वाहू लागले. तेवढ्यात आकाशातून एक दिव्यवाणी उमटली, "राजा, चिंता करू नकोस. हीच माझी इच्छा होती. माझं हे रूप पूर्ण आहे, कारण भक्तांच्या हृदयातील भक्तीनेच मला पूर्ण करता येतं. शरीर नव्हे, भावना महत्त्वाची आहे. हे रूप मला प्रिय आहे आणि याच रूपामध्ये मी सर्व येणाऱ्या भक्तांना दर्शन देईल." राजा नतमस्तक झाला. त्याने तात्काळ ब्राह्मणांना बोलावून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे विधी सुरू केले. वेदपठण, यज्ञ, पूजा आणि शुद्धीकरणानंतर त्या दिवशी जगामध्ये पहिल्यांदाच श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या रूपात देवांची स्थापना झाली. ही मूर्ती इतकी खास का होती? कारण त्या तीनही मूर्तींचं रूप अत्यंत अलौकिक होतं. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय जगन्नाथ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिली मूर्ती म्हणजे श्री जगन्नाथ, जे कृष्णाचं स्वरूप होतं. कृष्ण रंगाचा, गोल डोळे, मोठं डोकं, पण हातपाय नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर करुणा आणि वात्सल्य आहे. दुसरी मूर्ती बलभद्र, श्वेतवर्णीय, त्याचे डोळेही गोल, पण थोडे अधिक तीव्र. त्याचे भाव बळाचे पण शांततेचे होते. आणि तिसरी मूर्ती म्हणजे सुभद्रेची, मध्यभागी पिवळसर रंगाची, शांत व मातृत्व तेज असलेली. तिच्या डोळ्यांमध्ये प्रेम आहे, पण संयमसुद्धा आहे. मूर्त्या सामान्य लाकडाच्या नव्हत्या, त्या दारुब्रह्म म्हणून ओळखल्या गेल्या. असे मानले जाते की त्या लाकडामध्ये स्वयं श्रीविष्णू प्रकट होतो, म्हणूनच त्याला दारू विग्रह म्हटले जाते. राजा इंद्रद्युम्नाने एक भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्याने संपूर्ण राजकोष खुला केला. असंख्य शिल्पकार, ब्राह्मण, रथकार, वास्तुविशारद एकत्र जमले. 12 वर्ष सरक काम चालले. शेवटी एक भव्य, उंच कोरीव नक्षीने भरलेले आणि सर्व दिशांनी पूज्य असलेले श्री जगन्नाथ मंदिर तयार झाले. मंदिराचे शिखर अत्यंत उंच असून त्यावर पिवळा किंवा भगवा रंगाचा पताका सदैव फडकत असतो. त्याचे नाव पतितपावन असे आहे आणि दररोज त्याला मानवी हातांनी उलटसुलट करून नव्याने बांधले जाते. ही परंपरा आजतागायत टिकलेली आहे. असे म्हणतात की एखाद्या दिवशी जरी हा पताका बदलला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद करावे लागते. श्री जगन्नाथाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर अनेक वर्षे लोटली. राजा इंद्रद्युम्न, त्याचे वंशज आणि त्यानंतर झालेल्या भक्तराजांनी प्रभूच्या सेवेचा परमोच्च आदर्श ठेवला. दररोज मंदिरात नित्यपूजा, भव्य भोग, वेदघोष आणि कीर्तन यांचं होत असे. पण एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे प्रभू जगन्नाथ स्वतः मंदिराबाहेर पडले. त्यावेळी ओडिसा प्रदेशात एक राजर्षी प्रतापरुद्र नावाचा भक्तराजाचा प्रभाव होता. तो संतांच्या संगतीत रमणारा आणि श्री जगन्नाथाच्या सेवेत जीवन समर्पित करणारा राजा होता. एक दिवस त्याच्या दरबारात एक संत व्यक्ती येऊन स्थायिक झाली. ते होते श्री चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णाचे साक्षात अवतार मानले जातात. त्यांनी जगन्नाथ प्रभूप्रती अशी भक्ती निर्माण केली
की त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचे थेंबच श्रीहरीची आरती बनले. ते पूर्णपणे अहम भक्तो अस्मी या वृत्तीने भरलेले होते. मी कोण? फक्त एक सेवक आहे. त्यांनी श्री जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश केला. परंतु त्यावेळी असे होते की मंदिरांच्या प्रथांनुसार गैरहिंदूंना किंवा दक्षिण भारताबाहेरील भक्तांना प्रवेशाची बंदी होती. चैतन्य महाप्रभूंनी त्याचा विरोध केला नाही. त्यांनी मंदिराबाहेर उभं राहून फक्त त्या देवस्थानाची जागा पाहून अश्रुपात करत आपल्या अंतःकरणातून श्री जगन्नाथाला हाक मारली. त्याच रात्री पुन्हा एक चमत्कार झाला. मंदिराच्या गर्भगृहात असलेले श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा हळूहळू अंतर्धान पावत असल्यासारखे झाले. मुख्य पुजाऱ्यांनी ही गोष्ट पाहिली आणि तातडीने राजा प्रतापरुद्राला बोलावले. राजाने ध्यानस्थ होऊन प्रभूला विचारले, नाथ, आपण का अंतर्धान होत आहात? त्यावर दिव्यवाणी उमटली, राजा, माझे भक्त मला आत येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत. याचे मला दुःख होते. मी स्वतः बाहेर येईन. माझे मूर्तिरूप एका रथात विराजमान करून मी माझ्या भक्तांच्या भेटीला येईन. ही गोष्ट तात्काळ उघड झाली. ती रात्रीची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपूर्ण पुरी नगरीत पोहोचली. भक्तांचे डोळे आश्चर्याने भरले. प्रभू स्वतः दर्शनाला बाहेर येतील आणि या दिवसापासून रथयात्रेची परंपरा ही सुरू झाली. परंतु हे एक पौराणिक स्पष्टीकरण होतं. यामागे आणखी खोल आणि प्राचीन कारणसुद्धा आहे, जे द्वापर युगापासून आजवर चालत आलेले आहे. ती कथा आपण आता यातून बघूया. कथा सांगते, एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असताना त्यांची बहीण सुभद्रा तिच्या मोठ्या भावांना श्रीकृष्ण आणि बलराम कुरुक्षेत्रातील कथा ऐकवण्यास उत्सुक होते. श्रीकृष्णांनी ती कथा सुभद्राला सांगितली आणि तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. बलरामसुद्धा त्या कथेमध्ये हरवून गेले. देवांची ही मुद्रा पाहून देवालोकामध्ये असलेल्या देवतांनी इच्छा केली, हे रूप संपूर्ण जगामधील भक्तांना पाहता यावं. त्या क्षणी देवांनी आकाशवाणी केली, या रूपातच भविष्यात नीलांचल पर्वतावर माझं नवं रूप मूर्तिमत प्रकट होईल आणि दरवर्षी मी माझ्या भावंडांसह रथामध्ये बसून भक्तांच्या भेटीस जाईल. ही भविष्यवाणी पुरीच्या रथयात्रेच्या मुळात आहे. तर ही रथयात्रा का होते? कारण प्रभू स्वतः म्हणतात, जे भक्त मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मीच बाहेर येईन. रथयात्रेचा अर्थ आहे देव भक्तांच्या घरी येतो आणि हाच भावपूर्ण संकेत आहे की भक्ती ही केवळ मंदिरात बांधलेली नसते, ती प्रत्येकाच्या हृदयात असते. चला तर आपण बघूया पहिली रथयात्रा. पहिल्या रथयात्रेसाठी एका दिवसात 3 भव्य रथ तयार केले जातात. ते म्हणजे प्रभू श्री जगन्नाथांसाठी नंदीघोष रथ, बलभद्र म्हणजेच बलराम यांच्यासाठी तालध्वज रथ आणि सुभद्रासाठी पद्मरथ म्हणजेच दर्पदलन रथ. शेकडो भक्तांनी रथाचे दोर ओढले. अश्रू, आनंद, जयघोष आणि कीर्तनाचा गजर असताना रथ ओढला गेला. मंदिराबाहेर आलेले देव पाहून वृद्ध भक्त रडू लागले, आज आम्हाला आमच्या नयनांनी प्रत्यक्ष परमात्मा भेटले. तिथे राजा आणि रस्त्यावरचा सामान्य भक्त दोघेही समान भक्त होतात. राजा प्रतापरुद्रसुद्धा दरवर्षी झाडू घेऊन रथाचा मार्ग झाडत असे. चेहरापहरा ही सेवा जगभरात आदर्श बनली. यामध्ये काही आध्यात्मिक अर्थसुद्धा आहेत. म्हणजेच रथ हे शरीराचं प्रतीक मानलं जातं. दोर ओढणं म्हणजेच आत्मा, मन, वासना, विचार यांच्या रेषा ओढून प्रभूपर्यंत नेण्याची प्रक्रिया आहे. आणि 3 रथ, जी इंद्रिय, मन आणि बुद्धी, ज्याला प्रभूच्या मार्गावर नेण्यासाठी भक्ती हवी. आषाढ शुद्ध द्वितीया म्हणजेच रथयात्रेचा दिवस. मंदिरात अनेक दिवस चाललेली अनासर ही अंतःपुरातील विश्रांती समाप्त झालेली असते. त्यानंतर प्रभू आपल्या भावंडांसह भव्य रथात बसून मंदिराच्या महाद्वारातून बाहेर येतात आणि सुरू होतो गुंडीच्या यात्रेचा प्रवास. ही यात्रा अशी आहे जिथे भगवान स्वतः भक्तांच्या भेटी जातात. परंतु या यात्रेचा उद्देश फक्त दर्शन नव्हे, यामागे एक खोल पौराणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. गुंडीचा मंदिर, जे पुरी मंदिरापासून अंदाजे 2.5 किलोमीटर दूर आहे, तेच या यात्रेचे गंतव्य आहे. हा प्रवास रथावरून 5 ते 6 तासांमध्ये पार होतो. पण हेच मंदिर का? आणि का दरवर्षी
तिथे 9 दिवस मुक्काम असतो? याचं उत्तर दडलं आहे एका पौराणिक कथेमध्ये. ती कथा आपण आता बघूया. कथा अशी सांगते की द्वापर युगामध्ये एकदा सुभद्रा देवी आपल्या दोघा भावांसह श्रीकृष्ण आणि बलराम मूळ गावाला जायचा हट्ट करते. ती म्हणते, कधी मीच तुम्हाला दोघांना सगळीकडे पाठवते, पण आज मला माझ्या माहेरी जावंसं वाटतं. श्रीकृष्ण आणि बलराम लाडाने तिचा हट्ट मान्य करतात. गुंडीचा मंदिर म्हणजे सुभद्रेचं माहेर मानलं जातं. तिथे जाणं म्हणजे देवांचा कौटुंबिक प्रवास. मात्र पौराणिक दृष्टिकोन याहूनही खोल आहे. गुंडीचा ही राणी इंद्रद्युम्नाची पत्नी होती. तीच राणी जिला अर्धवट मूर्ती पाहण्याचं सौभाग्य मिळालं होतं. असे मानले जाते की तिच्याच नावे हे मंदिर बांधण्यात आले आहे. त्याच मंदिरात दरवर्षी श्री जगन्नाथ आणि त्यांचे भावंड मुक्कामी राहतात. हे 9 दिवसांचे मुक्काम म्हणजे एक प्रकारची तीर्थयात्रा, जिथे प्रभू स्वतः भक्तांच्या घरी येतात, त्यांच्या आयुष्यात काही काळासाठी राहतात. या काळात मुख्य मंदिर बंद राहतं आणि गुंडीच्या मंदिरात प्रभूंना नित्यपूजा, भोग आणि सेवा केली जाते. गुंडीच्या मंदिर देखील अनोखं आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी आहे. हे मंदिर संपूर्णपणे शुद्धता आणि सेवा यांचं प्रतीक मानलं जातं. रथयात्रेच्या एक दिवस आधी गुंडीच्या मंदिराची भव्य सफाई केली जाते. यालाच गुंडीचा मार्जन असे सुद्धा म्हणतात. हा मार्जन केवळ भौतिक स्वच्छतेचा नसतो, तर आत्मशुद्धीचा एक रूपक असतो. भक्त म्हणतात, जसं गुंडीचं मंदिर स्वच्छ केलं जातं, तसंच आमचं हृदयसुद्धा जगन्नाथ प्रभूच्या स्वागतासाठी निर्मळ व्हावं. रथयात्रेचा दिवस उजाडला की सर्वात आधी रथावर बलभद्र म्हणजेच बलराम विराजमान होतो. त्याच्या रथाचं नाव तालध्वज असे आहे. त्यानंतर सुभद्रा, जिला महिलांच्या गरुड सेवा घेऊन पद्मरथ किंवा दर्पदलन रथात बसवतात. आणि सर्वात शेवटी येतात प्रभू श्री जगन्नाथ, जे नंदीघोष रथामध्ये बसतात. संध्याकाळपर्यंत देव गुंडीच्या मंदिरात पोहोचतात. प्रभूला नव्या पोशाखात, नव्या अलंकाराने सजवून गुंडीच्या मंदिरात प्रतिष्ठित केलं जातं. पुढील 9 दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध द्वितीया ते दशमीपर्यंत प्रभू गुंडीच्या मंदिरात मुक्कामी राहतात. या काळात भक्तांचे दर्शन चालू असते. विशेष प्रसाद, नित्य अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन कीर्तन, पुराण वाचन चालते. देव आणि भक्त यांचं नातं यामध्ये एका कुटुंबातल्या मेळ्यासारखं दिसतं. या मुक्कामाचा आणखी एक आध्यात्मिक अर्थ आहे. मानवी मनरूप गुंडीच्या मंदिरात प्रभू येतात, तिथे राहतात आणि भक्ती, नम्रता आणि सेवारूपी प्रसाद ग्रहण करतात. प्रभू जेव्हा मंदिरातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्या सर्व भक्तांना असा संदेश देतात, तुमचं हृदय जर माझं घर बनवायला तयार असेल, तर मी त्यामध्ये राहायला सदैव तयार आहे. या 9 दिवसांमध्ये एक विशिष्ट दिवस येतो, ज्याला म्हणतात हेरा पंचमी. हा दिवस सुभद्रा आणि लक्ष्मी यांच्यातील भावनिक नात्यांचं प्रतिनिधित्व करतो. कथा अशी सांगते, प्रभू श्री जगन्नाथ जेव्हा आपल्या भावंडांसह गुंडीच्या मंदिरात जातात, तेव्हा लक्ष्मी ही देवी नाराज होते. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही घर सोडलं म्हणून. ती 5व्या दिवशी गुंडीच्या मंदिरात येते आणि रागाने त्या रथाला धक्का देते, कारण तिच्या मते श्रीकृष्णाला परत आणावं. यामध्ये नाराजी आहे, पण प्रेमसुद्धा आहे. हे लक्ष्मीचं रुसणं म्हणजे संसारातलं स्नेहभावाचं प्रतीक आहे. अखेर प्रभू श्री जगन्नाथ तिला समजावतात की मी लवकरच परत येईन. 9व्या दिवशी म्हणजेच बहुडा एकादशीला प्रभू श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा पुन्हा आपापल्या रथात बसून मुख्य मंदिराकडे रवाना होतात. हा प्रवाससुद्धा तितकाच भक्तिभावपूर्ण असतो. गुंडीच्या मंदिराबाहेर भक्त रडतात, नाथ पुन्हा कधी याल? तर मुख्य मंदिरात पुजारी आनंदाने वाट बघत असतात, आमच्या परमेश्वर परत येत आहेत. या परतीच्या प्रवासात एक विशेष क्षण येतो, जेव्हा श्री जगन्नाथाचा रथ थांबतो आणि ते महालक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ थांबतात. तिथे लक्ष्मी देवी रथावर येते आणि प्रभूला परत स्वागत करताना प्रेम, क्षमा आणि श्रद्धा यांचं स्वरूप ती स्वतः दाखवते. यापेक्षा अधिक विस्मयकारक बाब म्हणजे रथ दरवर्षी पुन्हा पुन्हा नव्याने बांधले जातात. दरवर्षी नवीन लाकूड, नवीन रचना, नवीन अलंकार आणि तरीसुद्धा परंपरा आणि मोजमाप अगदी मूलाधारापासून शास्त्रनिष्ठ आहे.
रथ तयार करायचं लाकूड विशिष्ट झाडांपासून घेतलं जातं. ते झाड कोणतंही नसतं, ते म्हणजेच फळ देणारं झाड असतं. हे झाड फक्त सरकारी जंगलांमधून आणि ते सुद्धा नियोजित पूजापाठ करूनच कापलं जातं. झाड तोडण्याआधी वैदिक विधी, मंत्रोच्चार आणि वनदेवतांची क्षमा मागण्यात येते. प्रत्येक झाड हे भावना म्हणून आदराने वागवलं जातं. साधारणतः फाल्गुन चैत्र महिन्यात ही प्रक्रिया सुरू होते. वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत श्री जगन्नाथ मंदिराचे विशिष्ट सेवक जंगलात जातात. त्या सेवकांना दारुकारणा सेवक असे म्हणतात. तिन्ही रथांसाठी दरवर्षी सुमारे 4000 ते 4200 फूट लाकूड लागते. यामध्ये 300-350 ओंडके आवश्यक असतात. हे ओंडके खास नायकपटना, कोणार्क आणि कटक परिसरातून आणले जातात. हे सर्व लाकूड सुसज्ज बैलगाडीतून पुरीपर्यंत आणलं जातं. हा प्रवाससुद्धा एक प्रकारची लघुरथ यात्रा ही मानली जाते. पुरी मंदिरात काम करणारे मुख्य रथकार 100% परंपरागत कुटुंबातून आलेले असतात. या सेवकांना म्हणतात महारण. हे महारण कोणतेही आधुनिक अवजार वापरत नाहीत. फक्त पारंपरिक कुऱ्हाड, रंधा, हातोडी, दोरी आणि आपली कौशल्याची परंपरा जपतात. त्यांना लाकूड फाडायचं प्रशिक्षण बाल्यावस्थेपासूनच दिलं जातं. प्रत्येक रथाला एक मुख्य वास्तुशिल्पकार असतो, ज्याला बडे महारण असे म्हटलं जातं. तो संपूर्ण रचना, लांबी, रुंदी, कोन आणि अलंकाराची जबाबदारी स्वतः घेतो. प्रत्येक रथाची उंची, चाकांची संख्या, रंग, ध्वज व सजावट अगदी निश्चित असते. जसे की प्रभू श्री जगन्नाथ यांच्या रथाचे नाव नंदीघोष असून याची उंची 45 फूट, तर त्यांच्या रथाला 16 चाकं असतात आणि रथाचा रंग लाल पिवळा असतो आणि त्यावर गरुडध्वज फडकतो. बलभद्र यांच्या रथाचे नाव तालध्वज असून याची उंची 44 फूट असते आणि त्यांच्या रथाला 14 चाक आणि रथाचा रंग लाल असतो व त्यावर तलवारधारी ध्वज फडकतो. आणि तिसरं म्हणजे सुभद्रा, हिच्या रथाचे नाव दर्पदलन हे असून याची उंची 43 फूट असते. तिच्या रथाला 12 चाकं आणि रथाचा रंग काळा असतो व त्यावर कमलध्वज फडकतो. प्रत्येक रथाच्या शिखरावर एक विशेष कपडा म्हणजे पताका बांधला जातो आणि प्रत्येक रथाला एक नाव आणि मुखवटा जसे की सिंह, गरुड आणि हंस असतो. प्रत्येक रथ ओढण्यासाठी 2 प्रमुख दोर वापरले जातात, एक पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला. या दोरी पवित्र नारळाच्या रेषा, कापूस आणि केनाच्या पात्या वापरून बनवल्या जातात. या दोऱ्यांना त्यागी दोर असे म्हणतात. रथ पूर्ण झाल्यावर खास चित्रकार कुटुंब दरवर्षी रथाच्या काठावर, चाकांवर, मुखभागावर रंगकाम करतात. यांना चित्रकार सेवक म्हणतात. त्यांचं काम प्रभूच्या मूर्तीला प्रकट करणारं एक चलमंदिर तयार करणं असतं. त्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा यांच्या कोरीव मूर्त्या असतात. विविध फुलांची सजावट असते. चंद्र, सूर्य या नक्षत्रांचे प्रतीक असते. गरुड, सिंह, वानर यांचं प्रतिनिधित्वसुद्धा असतं. अशा सजावटीने रथ सुंदर, पवित्र आणि सर्वत्र वंदनीय होतो. रथ तयार झाल्यावर ते मंदिराबाहेर एका रांगेत उभे केले जातात. मग येतो तो पवित्र दिवस म्हणजेच रथयात्रेचा दिवस. पण त्याआधी येतात नेत्रोत्सव, नवयौवन दर्शन आणि प्रातिप्रतिष्ठा विधी. ही विधी रथामध्ये देवांना सजीव करतात. आणि मग सर्वात विशेष सेवा चेहरा पहरा. राजा स्वतः झाडू घेऊन रथाच्या पुढे पवित्र भूमी झाडतो. तो क्षण म्हणजे राज्यसुद्धा भक्तीच्या पुढे नतमस्तक होतं. या सर्व प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शून्य आहे, पण अचूकतेमध्ये तोल नाही. ही एक प्रकारची वंशपरंपरेने चाललेली इंजिनिअरिंग आहे, जिथे एकही स्क्रू, खिळा वापरला जात नाही. सालाबादप्रमाणे रथ कसा उभा राहतो, तो कोसळत का नाही, त्याचं उत्तर आहे परंपरेचा अनुभव, लाकडाचा प्रकार, संपूर्ण मोजमाप आणि भक्तीचा विश्वास. प्रत्येक वर्षी हे रथ पुन्हा तोडले जातात. त्यांचं लाकूड मंदिरातल्या अग्निकुंडात समर्पित केलं जातं किंवा भक्तांना प्रसाद रूपाने दिलं जातं. हे असे का करतात? कारण या रथांची सेवा नित्य नवीन भावनेने करायची असते.
देवाला जुनारच चालत नाही, त्याला आपलं हृदय नवीन करूनच द्यावं लागतं. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील परम रहस्यांपैकी एक म्हणजे मूर्ती जिवंत असल्यासारख्या वागतात. त्या आजारी पडतात, विश्रांती घेतात, डोळे मिटतात आणि काही दशकांनी एकदा तर मूर्तीचा मृत्यू होऊन त्यांचा पुन्हा जन्म होतो. या प्रक्रियेला म्हणतात नेत्रोत्सव, नवयौवन दर्शन आणि सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजेच नबल लेब्रा. चला तर सर्वात आधी बघूया नेत्रोत्सव म्हणजे काय. रथयात्रेच्या अगोदर म्हणजेच आषाढ महिन्याच्या द्वितीयेला एक अद्वितीय प्रसंग घडतो, जो फक्त पुरीच्या मंदिरातच पाहायला मिळतो. त्याला म्हणतात नेत्रोत्सव, म्हणजेच देवाच्या डोळ्यांचे पुन्हा दर्शन होणे. पण याच्या अगोदर घडतो एक रहस्यमय आजार. जेव्हा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्नान यात्रा संपते, जिथे प्रभू श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेला 108 कुंडांच्या जलाने स्नान घालण्यात येतं. त्यानंतर लगेचच देव आजारी पडतात. तीनही मूर्ती स्नानानंतर आजारी पडल्याचं घोषित केलं जातं. यालाच म्हणतात अनासार काळ. हा काळ साधारणतः 15 दिवसांचा असतो. या काळात मंदिर बंद राहतं, कोणालाही दर्शन दिलं जात नाही. फक्त विशिष्ट वैद्य म्हणजे दंतपाठी सेवक भगवानांना औषध देतात. पान, अर्क, औषधी लेप हे सर्व वापरलं जातं. हा आजार म्हणजे देवाचं मानवी रूपातील सामर्थ्य भक्ताला सांगणं की तुझं दुःख, तुझा थकवा, तुझा आजार मी सुद्धा अनुभवतो. दुसरा उत्सव आहे नेत्रोत्सव. या विश्रांतीनंतर रथयात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या रात्री अत्यंत गुप्त आणि पवित्र विधीमध्ये प्रभू श्री जगन्नाथाला नवीन डोळे देण्यात येतात. ही प्रक्रिया म्हणजे नेत्रोत्सव. नेत्रोत्सव म्हणजे मूर्तीच्या डोळ्यांवर गंधकावर लेप लावून ते झाकले जातात, म्हणजे प्रभू डोळे मिटून विश्रांती घेतात. नंतर एका पवित्र मुहूर्तावर नेत्रलापन विधी घडतो, म्हणजे डोळ्यांवरचं झाकण काढून खास चंदनगंध, रंग व मंत्रांनी डोळ्यांना प्राण दिला जातो. तेव्हा भक्त म्हणतात, आज आमच्या प्रभूने पुन्हा डोळे उघडले आहे, आमचं जीवन पाहण्यासाठी. हे दर्शन अत्यंत दुर्मिळ असतं आणि त्याला मिळालेलं नाव म्हणजेच नवयौवन दर्शन असतं. चला तर पुढे बघूया नवयौवन दर्शन. नेत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा आपल्या आजारातून बरे होतात, तेव्हा ते नवा पोशाख, नवा अलंकार आणि नवीन जोमात प्रकट होतात. यालाच म्हणतात नवयौवन दर्शन. चला तर पुढे बघूया नबक लेबरा काय असतं. पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय जगन्नाथ लिहा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेत्रोत्सव आणि नवयौवन दर्शन ही वार्षिक प्रक्रिया आहे, पण दर 12 ते 19 वर्षांनी एकदा संपूर्ण पुरी नगरीत एक संपूर्ण अंतर्बदल घडतो. तो आहे नबक लेबरा, म्हणजेच नवशरीर. यावेळी जुनी मूर्ती पूर्णपणे बदलली जाते. नवीन लाकूड शोधून त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि जुनी मूर्ती गुप्तरित्या पुरली जाते. पुढे बघूया दारू ब्रह्माचा शोध. नबकलेबरा प्रक्रियेत सर्वात आधी शोध घेतला जातो दारू ब्रह्माचा, म्हणजेच त्या लाकडाचा ओंडक ज्यामध्ये श्री जगन्नाथाचं दैवी स्वरूप उतरवायचं आहे. हे लाकूड विशिष्ट लक्षणांनी ओळखलं जातं, जसं की चक्रचिन्ह असलेली सालं, जवळ पवित्र सर्प दिसणं, जवळ कोला न येणं, वड आणि पिंपळ झाडाजवळ असणं. हे जंगलामधल्या अगदी विशिष्ट ठिकाणी असतं. शोधकर्ते, ज्यांना दैतापती सेवक म्हणतात, ब्रह्मचारी वृत्तीमध्ये जाऊन लाकूड आणतात. हा अगदी गुप्तपणे रात्री मंदिरात आणला जातो. चला तर पुढे बघूया मूर्ती निर्माण. एकदा लाकूड आल्यावर काही विशिष्ट सेवकच मूर्ती घडवण्याचं कार्य करतात. हे कार्य 21 दिवस चालतं. त्या दरम्यान कारागीर कोणाशीही बोलत नाही. ते गुप्तपणे मंत्रजप करत मूर्ती घडवतात. मूर्ती अर्धवट स्वरूपात म्हणजे मूळ जगन्नाथ शैलीनुसार घडवल्या जातात. पुढे मूर्तीमध्ये पुरातन मूर्तीतून गुप्त ब्रह्मतत्व हस्तांतरित केलं जातं. ही सर्वात रहस्यमय आणि भक्तांना न दिसणारी प्रक्रिया असते. म्हणतात त्या रात्री कोणताही माणूस गर्भगृहात जात नाही. प्राचीन मूर्तींच्या हृदय भागातून एक दिव्यतत्व नवीन मूर्तींमध्ये प्रवाहित केलं जातं. मूर्तींचं समाधीकरण. जुनी मूर्ती गुप्तरित्या एका जागी पुरली जाते, जिथे कोणीही जाता कामा नये.
या जागेला कोहिली वैकुंठ असे म्हणतात. सेवक मूर्तींची समाधी घेताना म्हणतात, प्रभू, तुम्ही तुमच्या नव्या देहात पुन्हा उतरलेत. ही केवळ देहबदल प्रक्रिया, आत्मा तर तोच